नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री या मुख्य घटकाचा अभ्यास करीत आहोत. सराव संच 1.2 आपण सोडवतोय. प्रश्न पहिला आपण सोडलेला आहे. दुसरा प्रश्न, बिंदू एम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे आणि ए बी बरोबर 8 तर ए एम बरोबर किती? Midpoint M is the midpoint. Point M is the midpoint of segment AB. If AB is equal to 8, then find the length of AM. M हा AB चा मध्यबिंदू आहे. AB 8 आहे. AM आपल्याला पाहिजे. AM ही 1/2 AB चे निमपट असणार आहे. 1/2 गुणिले AB 8 आहे. 8ला आपण 2 भागलं 4 येणार. त्यामुळं AM बरोबर 4 एकक किंवा युनिट, मराठीमध्ये एकक. M is the midpoint, AB is equal to 8, then value of M is equal to 1/2 into AB. 1/2 into value of AB is 8. Dividing 8 by 2 we get 4. AM is equal to 4 unit. ओके. दुसरा प्रश्न आहे. तिसरा, बिंदू P हा CD चा मध्यबिंदू आहे आणि CP बरोबर 2.5 तर रेख CD ची लांबी काढा. पॉईंट P इज द मिडपॉईंट ऑफ सेगमेंट CD. इफ CP इज इक्वल टू 2.5, फाइंड CD. या ठिकाणी P हा CD चा मध्यबिंदू आहे. CP 2.5 दिला, मग PD पण 2.5च मध्यबिंदू असल्यामुळं, त्यामुळं हे अडीच आणि हे अडीच 5, म्हणजे CD बरोबर दुप्पट आहे CP ची. CD म्हणजे CP दुप्पट. 2 गुणिले 2.5 आणि 2.5 गुणिले 2 बरोबर 5. CD बरोबर 5 एकक. ओके. P इज अ मिडपॉइंट ऑफ CD. CP इज गिवन 2.5. therefore CD is equal to double of CP. CD is equal to 2CP. putting value CP 2.5, 2 into CP 5. CD is equal to 5. ओके. चौथा प्रश्न आहे. ए बी बरोबर 5 सेमी, बी पी बरोबर 2 सेमी आणि ए पी बरोबर 3.4 सेमी. तर रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. इफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, बी पी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर आणि ए पी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. कम्पेअर द सेगमेंट. या ठिकाणी ए बी 5 आहे, बी पी 2 आहे आणि ए पी 3.4 आहे. सर्वात लहान बी पी, त्यानंतर ए पी आणि त्यानंतर ए बी, म्हणजे बी पी लेस दॅन ए पी लेस दॅन ए बी असं लिहावं लागणार. सर्वात 5 मोठं आहे, त्यानंतर 3.4, त्यानंतर 2. 5 म्हणजेच ए बी, 3.4 म्हणजेच ए पी आणि 2 म्हणजेच ए बी. ओके. ए बी ग्रेटर दॅन ए पी ग्रेटर दॅन ए बी, किंवा उलटं द्यायचं, ऑर ए बी लेस दॅन ए पी लेस दॅन ए बी. ओके. टू आर सेम. प्रश्न 5वा आहे. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव. किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव किरण आरएस किंवा किरण आरटी. दुसरा, किरण पी क्यू आणि किरण आरपी यांचा छेदसंच लिहा. किरण पी क्यू आणि किरण आरपी यांचा छेदसंच किरण पी क्यू आहे. ओके. किरण पी क्यू, किरण पी क्यू. तिसरा, रेख पी क्यू आणि रेख क्यू आर यांचा संयोग संच रेख क्यू आर आहे. पी क्यू आणि या ठिकाणी क्यू आर यांचं एकत्रीकरण केलं तर रेख क्यू आर. त्यानंतर चौथा, रेख क्यू आर हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे. किरण क्यू आर आणि किरण आर क्यू, किरण एस क्यू, किरण टी क्यू, किरण क्यू एस, किरण क्यू टी. परत किरण क्यू आरचा उपसंच किरण क्यू आर आहे. किरण या ठिकाणी किरण टी क्यू आहे, किरण एस क्यू आहे, किरण क्यू एस आहे आणि किरण क्यू टी हे उपसंच आहेत. कुणाचे?
रेख क्यू आर येतोय ना त्याच्यावरती. रेख क्यू आर हा किरण क्यू पीचा, किरण क्यू आरचा, किरण क्यू एचचा, किरण क्यू टी यांचे उपसंच आहेत. कारण या किरणावरती हा रेख क्यू आर येतोय म्हणून. आर हा आरंभबिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. आर आरंभबिंदू असलेल्या विरुद्ध किरणाची जोडी किरण आर पी आणि किरण आर एस, किंवा किरण आर क्यू, किरण आर टी विरुद्ध किरणाची जोडी आहे. ओके. पुढचा आहे किरण एस पी आणि किरण एस टी. किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच आहे तो बिंदू एस सामायिक आरंभबिंदू आहे. किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच बिंदू एस आहे. ओके. क्वेश्चन नंबर 5. राईट द आन्सर्स इन द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू द गिवन फिगर बिलो. फर्स्ट, राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ रे आर पी. रे आर एस or ray RT is the ray opposite to the ray RP. Second, write the intersection of set of ray PQ and ray RP. Ray PQ is the intersection set of ray PQ and ray RP. Ray RQ. Write the union set of a segment PQ and segment QR. Union of segment PQ and segment QR. Segment QR. Okay. Answer is segment QR. Union set of segment PQ, segment QR is a segment QR. Fourth, state the ray of which segment QR is a subset. QR is a subset. Again see question. State the rays of which segment QR is a subset. Subset of segment QR, ray RQ, ray RQ, ray SQ and ray TQ is the subset of QR. Okay. Question number 5th. Write the pair of opposite ray with the common endpoint R. Ray RP and ray RS or ray ST. Again question number 5. Write the pair of opposite rays with common endpoint R. Ray RP. Ray RP and ray RS is the pair of opposite rays with common endpoint R. Question number 6. Write any two rays with common endpoint S. Ray SR, ray ST are the two rays with common endpoint S. Okay. Ray SR and ray ST. Common endpoint yes. Then question number 7. Write the intersection set of ray SP and ray ST. The intersection of ray SP and ray ST is the point S. Okay. Point S. 6वा प्रश्न आहे. खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी हे निर्देशक आहेत. ज्यांचे दिले नाहीत ते पहा. यूचा निर्देशक -4 नंतर -5 आहे. टीचा एलचा निर्देशक -2 नंतर -3 आहे. या ठिकाणी व्हीचा निर्देशक 4 नंतर 5 आहे. बिंदू बी पासून कोणते बिंदू समदूर आहेत. बी पासून समदूर असणारे बिंदू. बी पासून समदूर असणारा सी आहे 2 एकक अंतरावर. बी पासून समदूर असणारा बिंदू ए आहे 2 एकक अंतरावर. बिंदू बी बिंदूपासून समदूर असणारे बिंदू सी आणि ए. याशिवाय बी पासून 1 2 3 4 अंतरावर -2 आहे म्हणजे पी बिंदू आहेच. आणि बी बिंदूपासून 1 2 3 4 फी पण आहे. 1 2 3 4 डी आहे. डी आणि
पी. ओके, बी बिंदूपासून 1 2 3 4 अंतरावर पी आहे आणि 1 2 3 4 अंतरावर डी आहे. पी आणि डी, ए आणि सी ह्या जोड्या आहेत. बिंदू ओ पासून समुद्र असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. बिंदू ओ पासून समुद्र असणाऱ्या बिंदूची एक जोडी. बिंदू ओ पासून बी 2 एकक अंतरावर आहे आणि ओ पासून पी 2 एकक अंतरावर आहे. ही जोडी एक बिंदू पी आणि बीची. ओके, बिंदू पी आणि बी ही एक जोडी आहे. अंतर काढायचे, डिस्टन्स यू व्ही काढायचा. डिस्टन्स यू व्ही आकृतीवरून. आता डिस्टन्स यू व्ही काढताना यू व्ही पहा, डिस्टन्स यू व्ही काढताना फी मोठा आहे 5, यू लहान आहे -5, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. या ठिकाणी डिस्टन्स यू व्ही मोठा निर्देशक फी आहे 5 वजा कंसात वजा 5, 5 वजा वजा अधिक 5, 5 आणि 5 10. डिस्टन्स यू व्ही बरोबर 5 आणि 5 10. ओके, मांडणी अशी करायची, डिस्टन्स यू व्ही काढायचा. यूचा निर्देशक -5 आहे, व्हीचा निर्देशक 5 आहे. या ठिकाणी 5 हा -5पेक्षा मोठा आहे, त्यामुळे डिस्टन्स यू व्ही बरोबर 5 मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. हे वजाबाकीचे चिन्ह सूत्रातलं वजा करायचे, तो वजाच आहे. वजा वजा अधिक 5 अधिक 5 बरोबर 10. हे डिस्टन्स यू व्ही. ओके, त्यानंतर डिस्टन्स पी सी काढायचे. डिस्टन्स पी सी काढताना पी -2 आहे आणि सी 4 आहे, त्यामुळं सीचा निर्देशक 4 हा पीचा निर्देशक -2पेक्षा मोठा आहे, म्हणून डिस्टन्स पी सी बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. लहान निर्देशक -2 आहे, वजा वजा अधिक 4 2 6. डिस्टन्स पी सी बरोबर 6. त्यानंतर डिस्टन्स फी बी. डिस्टन्स फी बी काढताना फी आहे 5 आणि बी आहे 2. 5 मोठा आहे 2पेक्षा. ओके, डिस्टन्स फी बी या ठिकाणी फीचा निर्देशक 5 आहे आणि बीचा निर्देशक या ठिकाणी 2 आहे, त्यामुळं 5 हा 2पेक्षा मोठा आहे, म्हणून डिस्टन्स फी बी बरोबर मोठा निर्देशक 5 लहान निर्देशक 2, दोघांची वजाबाकी 3. ओके, डिस्टन्स फी बी. त्यानंतर डिस्टन्स यू एल काढायचे आहे. डिस्टन्स यू एल, यू -5 आहे, एल -3 आहे. -3 संख्येश्वर अगोदर येतो. -3 -5पेक्षा मोठा आहे, त्यामुळं मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. ओके, यू एल, यूचे निर्देशक -5 आहे, एलचा -3 आहे. -3 या ठिकाणी -5पेक्षा मोठा आहे, त्यामुळे डिस्टन्स यू एल बरोबर मोठा निर्देशक वजा करायचा आहे -5 -3 वजा वजा अधिक 5, 5मधनं 3 गेले 2 डिस्टन्स यू एल. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. भोसले सर आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अद्याप ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन द्या, त्यामुळे आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर येतील. धन्यवाद. पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.